नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या संरक्षण अधिकारी या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी काही प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत. आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिवियस एक्झाममध्ये आलेली आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. संरक्षण अधिकाऱ्याने तक्रार प्राप्त झाल्यानंतर सर्वात आधी काय करणे अपेक्षित आहे? ऑप्शन आहे ए. आरोपीस अटक करणे, बी. डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट DIR तयार करणे, सी. FIR नोंदवणे, डी. न्यायालयीन आदेश देणे. तर उत्तर आहे ऑप्शन बी. डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट DIR तयार करणे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. संरक्षण अधिकारी पीडित महिलेस कोणत्या सेवेचा समन्वय करून देतो? ऑप्शन आहे ए. महसूल सेवा, बी. वैद्यकीय, कायदेशीर व समुपदेशन सेवा, सी. बँक सेवा, डी. शिक्षण सेवा. तर उत्तर आहे ऑप्शन बी. वैद्यकीय, कायदेशीर व समुपदेशन सेवा. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. संरक्षण अधिकारी कोणत्या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करतो? ऑप्शन आहे ए. मालमत्ता वाद, बी. घरगुती हिंसाचाराचा तातडीचा धोका असल्यास, सी. घटस्फोट अर्ज, डी. वारसा वाद. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. घरगुती हिंसाचाराचा तातडीचा धोका असल्यास. संरक्षण अधिकारी घरगुती हिंसाचाराचा तातडीचा धोका असल्यास तात्काळ हस्तक्षेप करतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. संरक्षण अधिकारी न्यायालयास कोणत्या स्वरूपाचा अहवाल देतो? ऑप्शन आहे ए. लेखी याचिका, बी. तथ्याधारित अहवाल DIR स्टेटस रिपोर्ट, सी. आरोपपत्र, डी. निकाल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. तथ्याधारित अहवाल DIR स्टेटस रिपोर्ट. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. संरक्षण अधिकाऱ्याने गोपनीयता कोणाच्या बाबतीत राखणे बंधनकारक आहे? ऑप्शन आहे ए. आरोपी, बी. पीडित महिला व तिची मुले, सी. साक्षीदार, डी. पोलीस अधिकारी. तर उत्तर आहे ऑप्शन बी. पीडित महिला व तिची मुले. संरक्षण अधिकाऱ्याने पीडित महिला व तिची मुले यांच्या बाबतीत गोपनीयता राखणे बंधनकारक आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. संरक्षण अधिकारी पीडित महिलेला कोणत्या आदेशासाठी अर्ज करण्यात मदत करतो? ऑप्शन आहे ए. जामीन आदेश, बी. संरक्षण आदेश व निवास आदेश, सी. अटक आदेश, डी. शिक्षा आदेश. तर उत्तर आहे ऑप्शन बी. संरक्षण आदेश व निवास आदेश. संरक्षण अधिकारी पीडित महिलेला संरक्षण आदेश व निवास आदेश या आदेशासाठी अर्ज करण्यास मदत करतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. संरक्षण अधिकारी कोणत्या संस्थांशी समन्वय ठेवतो? ऑप्शन आहे ए. फक्त पोलीस, बी. पोलीस, न्यायालय, NGO व सेवा प्रदाते, सी. फक्त न्यायालय, डी. फक्त NGO. तर या प्रश्नाचे उत्तर आहे
ऑप्शन बी पोलीस, न्यायालय, NGO व सेवा प्रदाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. संरक्षण अधिकारी पीडित महिलेला आर्थिक दिलासासाठी काय मदत करतो? ऑप्शन आहे ए कर्ज मंजुरी, बी भरणपोषण व नुकसान भरपाईसाठी अर्ज, सी नोकरी नियुक्ती, डी विमा दावा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी भरणपोषण व नुकसान भरपाईसाठी अर्ज. संरक्षण अधिकारी हा पीडित महिलेला भरणपोषण व नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यास मदत करतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. संरक्षण अधिकारी पीडित महिलेच्या मुलांबाबत कोणती भूमिका बजावतो? ऑप्शन आहे ए दत्तक देणे, बी संरक्षण व सुरक्षिततेसाठी उपाय सुचवणे, सी शिक्षेची मागणी, डी न्यायालयीन निकाल देणे. तर उत्तर आहे ऑप्शन बी संरक्षण व सुरक्षिततेसाठी उपाय सुचवणे. संरक्षण अधिकारी पीडित महिलेच्या मुलांबाबत संरक्षण व सुरक्षिततेसाठी उपाय सुचवण्याची भूमिका बजावतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. संरक्षण अधिकारी नियुक्त करताना शासनाने कोणती बाब लक्षात घ्यावी? ऑप्शन आहे ए राजकीय अनुभव, बी सामाजिक कार्याचा अनुभव व संवेदनशीलता, सी व्यावसायिक व्यवसाय, डी लष्करी सेवा. तर उत्तर आहे ऑप्शन बी सामाजिक कार्याचा अनुभव व संवेदनशीलता. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. घरगुती हिंसाचार प्रकरणात संरक्षण अधिकारी कोणती भूमिका बजावतो? ऑप्शन आहे ए तपास अधिकारी, बी पीडित व न्यायालय यांच्या दुवा, सी सरकारी वकील, डी न्यायाधीश. उत्तर आहे ऑप्शन बी पीडित व न्यायालय यांच्यातील दुवा. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 12. संरक्षण अधिकारी कोणत्या परिस्थितीत पोलीस मदत मागू शकतो? ऑप्शन आहे ए केवळ न्यायालयीन आदेशानंतर, बी पीडितेच्या सुरक्षिततेला धोका असल्यास, सी तक्रार मागे घेतल्यावर, डी आरोपीच्या विनंतीवर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पीडितेच्या सुरक्षिततेला धोका असल्यास. संरक्षण अधिकारी पीडितेच्या सुरक्षिततेला धोका असल्यास पोलीस मदत मागू शकतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. संरक्षण अधिकारी पीडित महिलेला कोणत्या हक्कांची माहिती देतो? ऑप्शन आहे ए फक्त घटस्फोट, बी संरक्षण, निवास, भरणपोषण व नुकसान भरपाई, सी मालमत्ता वाटप, डी दत्तक प्रक्रिया. उत्तर आहे ऑप्शन बी संरक्षण, निवास, भरणपोषण व नुकसान भरपाई. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. संरक्षण अधिकारी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी कशासाठी सुचवतो? खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए आरोप सिद्ध करण्यासाठी, बी पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी व उपचारासाठी, सी आरोपी अटक करण्यासाठी, डी केस बंद करण्यासाठी. उत्तर आहे ऑप्शन बी पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी व उपचारासाठी. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. संरक्षण अधिकारी कोणत्या प्रकारचा आदेश थेट देऊ शकतो? ऑप्शन आहे ए अटक आदेश, बी कोणताही आदेश नाही, फक्त अर्ज सादर करतो, सी शिक्षा आदेश, डी जामीन आदेश. तर उत्तर आहे ऑप्शन बी
कोणताही आदेश नाही, फक्त अर्ज सादर करतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. संरक्षण अधिकारी पीडित महिलेसाठी सेफ्टी प्लॅन का तयार करतो? ऑप्शन आहे ए. केस लांबवण्यासाठी, बी. भविष्यातील हिंसाचार टाळण्यासाठी, सी. आरोपी शिक्षा देण्यासाठी, डी. कोर्ट प्रक्रिया टाळण्यासाठी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. भविष्यातील हिंसाचार टाळण्यासाठी. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. संरक्षण अधिकारी पीडित महिलेस आश्रयगृहात ठेवताना काय पाहतो? ऑप्शन आहे ए. आरोपीची परवानगी, बी. पीडित संमती व सुरक्षितता, सी. सामाजिक दबाव, डी. राजकीय शिफारस. तर उत्तर आहे ऑप्शन बी. पीडितेची संमती व सुरक्षितता. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. संरक्षण अधिकारी कोणत्या तत्वावर काम करणे अपेक्षित आहे? ऑप्शन आहे ए. कठोरता, बी. संवेदनशीलता व गोपनीयता, सी. दंडात्मक कारवाई, डी. विलंब. उत्तर आहे ऑप्शन बी. संवेदनशीलता व गोपनीयता. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. संरक्षण अधिकारी पीडित महिलेसोबत असलेल्या मुलांबाबत काय करतो? ऑप्शन आहे ए. त्यांना वेगळे करतो, बी. त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतो, सी. शाळेत पाठवतो, डी. न्यायालयात हजर करतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतो. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. संरक्षण अधिकारी कोणत्या प्रकारची माहिती उघड करू शकत नाही? ऑप्शन आहे ए. न्यायालयीन आदेश, बी. पीडितेची वैयक्तिक व गोपनीय माहिती, सी. कायदेशीर प्रक्रिया, डी. सेवा प्रदात्यांची माहिती. उत्तर आहे ऑप्शन बी. पीडितेची वैयक्तिक व गोपनीय माहिती. संरक्षण अधिकारी पीडितेची वैयक्तिक व गोपनीय माहिती उघड करू शकत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.